योगिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। हिरवी मिरची लिंबूमधील आपण कारलं बघणार आहोत। बनवायला घेऊया। एकदम मस्त लागते, चटपटीत आंबट तिखट अशी। कढईमध्ये 2 माप तेल ओतलेलं आहे। त्यामध्ये लसूण कढीपत्ता टाकून घेऊया। थोडंसं कडलं की आपल्याला त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत, मधोमध चिरून 2 भाग करून घेतलेले आहेत मिरचीचे। 1 टोमॅटो घेतलेला आहे, मस्तपैकी फिरवून घेऊया। फिरवून झाले की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेणार आहोत। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। हळद टाकून झाले की आपल्याला फिरवून घ्यायचं 1 मिनिट। फिरवून झाले की त्यामध्ये आपल्याला कारले टाकून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे कारले चिरलेले आहेत। फिरवून घेऊया। मस्तपैकी फिरवायचं आहे। फिरवून झाले की त्यामध्ये 1 फुलपात्रभर पाणी ओतायचं आहे। त्यामध्ये 1 अर्धा लिंबू टाकायचा आहे बारीक चिरून। टाकून झाले की आपल्याला इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। कूट टाकून झाले की फिरवून घेऊन आपल्याला 5 मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे। बारीक गॅस करून आपल्याला 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर बघू तर इथे आपल्या कारल्यातलं पाणी आटत आलेलं आहे। तर आपल्याला बारीक गॅसवर सर्व पाणी आटवून घ्यायचं आहे। थोडंसं फिरवून झालं की आपलं इथं सर्व पाणी आटत आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथं खाण्यासाठी मस्तपैकी आपलं चटपटीत कारलं तयार झालेलं आहे। बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर इथं आपलं कारलं मस्तपैकी तयार झालेलं आहे। सर्व पाणी पण आटलेलं आहे, खाण्यासाठी रेडी झालेलं आहे। गॅस बंद करूया आणि खायला घेऊया। योगिताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।